हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन अपडेट देणार आहोत आणि जे अपडेट असणार आहे ते जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील भरतीसाठी असणार आहे आणि त्यासाठी एक अपडेट आलेला आहे. त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आपण बघू शकता जालना जिल्हा पोलीस पाटील पदासाठी 2025ची भरती आहे. त्याच्यात जे पेपर झालेले आहे आणि जे मुलाखतीसाठी पात्र विद्यार्थी आहे त्यांची यादी आता लागलेली आहे आणि त्यांना कधी कोणत्या दिवशी मुलाखतीसाठी बोललेलं आहे त्याची डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण बघू शकता जालना जिल्हा उपविभागीय मध्ये यादी आहे ती इथं रिलीज झालेली आहे. आपण बघू शकता. त्याच्यानंतर आपण बघू शकता इथं आणि परतूर उपविभागाची यादीसुद्धा इथं मुलाखतीसाठी जे उत्तीर्ण विद्यार्थी आहे त्यांची यादी इथं जाहीर झालेली आहे आणि अंबडची सुद्धा आपण बघू शकता आणि भोकरदनची सुद्धा उपविभागाची यादी इथं जाहीर झालेली आहे. त्याच्यामध्ये सगळे काही तालुके येणार आहे त्याच्याबद्दल ही माहिती असणार आहे. तर ज्यांनी कोणी एक्झाम दिली आहे, जे काही पात्र विद्यार्थी आहे त्यांची यादी लागली आहे, त्यांनी आपल्या आपल्या तालुक्यामध्ये उपविभागामध्ये जाऊन आपल्या तालुक्याचं आपलं नाव सर्च करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकता. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर आपल्याला बघा इथे जायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला या पेजला ओपन करायचं आहे. आपण बघू शकता. पेजला ओपन केल्यानंतर आपल्यासमोर माहिती येईल. ती माहिती आपल्याला वाचायची आहे व्यवस्थित. आपण बघू शकता सगळी डिटेलमध्ये माहिती आहे. पोलीस पाटील जी ऑफिशियल माहिती आहे आपण बघू शकता. 13 ऑक्टोबरला ही माहिती रिलीज झालेली आहे आणि मुलाखतीबाबत इथं सूचना दिलेल्या आहे. आपण बघू शकता. उपविभागीय अधिकारी कार्यालय जालन्यातर्फे आपण बघू शकता. वेळ इथं दिलेली आहे 7:30ची. तर आपण बघू शकता 175 पोलीस पाटील अर्ज घेण्यात आलेले आहे आणि जे की 12 ऑक्टोबरला 2025ला ही एक्झाम झालेली आहे. त्याच्याबद्दल ही सगळी सूचना दिलेली आहे ती आपण वाचून घ्या. आपण बघू शकतो 14 ऑक्टोबर 2025 रोजी या संकेतस्थळावर अपलोड केले आहे आणि 15 ऑगस्टला फायनल निकाल त्यांनी दिलेला आहे. मुलाखतीसाठी त्यांनी बोललं आहे आणि डॉक्युमेंट्स घेऊन बोललं आहे. आपण बघू शकता. ते डॉक्युमेंट्स आपण बघू शकता इथं. तर 2 मूळ कागदासोबत आपल्याला इथे बोललेलं आहे आणि सेल्फ अटेस्टेड तसेच 2 पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन याचे आपल्याला सकाळी 7चा टाईम दिलेला आहे. 7:30चा टाईम इथं दिलेला आहे आणि कार्यालय जालना इथं उपस्थित राहायचं आहे. आपण बघू शकता. उपविभागीय अधिकारी कार्यालय इथं आपल्याला आवश्यक राहते. आपण बघू शकता. आवश्यक मूळ कागद जे आहे ते आपण दिलेले आहे. बघू शकता इथं 10वी 12वी आणि पदवी असल्यास पदवीचं, तहसीलदार यांनी आदिवासी प्रमाणपत्र, डोमिसाईल आपण बघू शकता, कास्ट प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपण बघू शकता इथं. त्याचप्रमाणे लहान कुटुंब पत्रिकापत्र आणि